अरे विजया, तुला तर माहिती आहे ना, आपण आपलं सगळं काही विकलं तरी सुद्धा या चौधरी परिवाराची बरोबरी आपण नाही करू शकत. मग अगे हे शेजाऱ्या पाजाऱ्यांचं सोडून दे ग तू. त्यांना काय, ते फक्त एवढंच विचार करतायत, एवढ्या मोठ्या घरातलं स्थळ आपल्या घरी आलं कसं. तुला माहिती आहे, ते फक्त याच संधीच्या शोधात आहेत. आपल्या हातून जरा कुठं छोटी मोठी चूक व्हावी आणि हे स्थळ आपल्या हातून निघून जावं, म्हणजे ते अख्ख्या जगाला ओरडून सांगू शकतात, बघा बघा एवढ्या मोठ्या घरातलं स्थळ या फटीचर माणसाच्या घरात. हे, तुला चालेल असं झालेलं नाही ना. मग अगं मग मी म्हणतोय तसंच होऊन जाऊ दे. हा, जावई बापू जे बोलतायत ना तसंच करूया. अगं ते आपल्याकडनं बंगला गाडी थोडंच मागतायत. त्यांची इच्छा काय आहे की आजच्या पार्टीमध्ये आपल्या मुक्तानं त्यांच्यावर जावं, बरोबर. अगं परवा तर त्यांचं लग्नच आहे ना, मग अडचण काय आहे तुला. हे बघ, मी माझ्या पोरीवर जे संस्कार केलेले आहेत ना त्याच्यावर माझा पूर्णपणे भरोसा आहे. तुझा पण आहे ना. मग अरे जाऊ दे ना आपल्या मुक्ताला त्यांच्यावर आज पार्टीला. ऐक माझं, जाऊ दे.